रियासत महाराष्ट्र के असम्बली इंतखाबात की तारीखों के ऐलान से पहले ही सियासी जमातें बरसर इख्तिदार आने के लिए कमरबस्ता हो चुकी है और साथ ही साथ ख्वाहिशमंद उम्मीदवार लोग भी अपनी सियासी जमात के कायदीन से मुलाकात करके अपनी उम्मीदवारी को कन्फर्म बनाने के लिए भी कोशिशें कर रहे हैं। ऐसे में भोकर अर्धापुर महाविकास आघाड़ी हल्के से राष्ट्रवादी शरद पवार ग्रुप से अर्धापुर के नगर सेवक सहाफ़ी जाकिर भाई अपनी ताकत और कामों की वजह से मैदान में उतरने के लिए तैयार है। साथ ही साथ इन्हें सभी समाज के लोगों का सपोर्ट भी है। जानिए इन्होंने मीडिया से बात करते हुए क्या कहा। मतदारसंघात सध्या आता कसं झालेलं आहे की राजकारण फार प्रमाणात तापलेलं आहे आणि माजी आमदार माजी मुख्यमंत्री हे सध्या भाजपात गेले आहेत आणि बीजेपीचं असं मत आहे की त्यांच्या मुलीला श्रीजया ताईला चव्हाणला तिकीट असं भेटल, परंतु आम्ही अल्पसंख्याक ओबीसी आणि मराठा सध्या एकत्र वारा वाहत आहे आणि अल्पसंख्याकांना असं विचार केलेला आहे की जे महाविकास आघाडी आमची जे आता शरद पवार साहेब आणि बाकीचे महाविकास आघाडीचे नेते आम्हाला नेता देतील आम्ही त्याच्या मागे राहून प्रचार करू, असं काही ठरलेलं नाही की आम्ही त्या खानदानी वंशपरंपरा चालले त्या लोकांना पुढे करू। जे लाल बत्तीमध्ये पैदा होऊन ते त्या लाल बत्ती मोठे होत आहेत त्यांना मागे राहू असं आमचं काही मत नाही आणि अल्पसंख्याक ओबीसी आणि मराठा सध्या वारा एकतर्फ जात आहे आणि आम्ही 100% महायुती आघाडीसोबत आहोत आणि आम्ही त्यासोबतच लढणार आहोत। आरक्षणचा ओबीसी आरक्षणाचा मागच्या वेळेस पण त्यांना फटका बसलेलाच आहे, जगाला माहीत आहे, सगळ्या भारत देशाला माहीत आहे आणि यावेळेस 100% ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा फटका 100% बसणार आहे आणि राजकारण घराणेशाही संपणार आहे भोकर मतदारसंघातून। नांदेड़ की सियासी, समाजी, माशी और अवामी खबरों के साथ इश्तिहारात के लिए हमसे राब्ता करें।